एकीकडे किशोरी पेडणेकर ह्या महापौर ऋतू तावडे यांच्या बंगल्यासंदर्भातल्या वादात समर्थनाच्या भूमिकेत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मात्र याच खर्चाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। महापौर बंगल्याचा आता ताजमहाल करायचा आहे का असा सवाल त्यांनी विचारला। आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या एक लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण एक लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो। आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे। आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहाल बांधणार तिथे? किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं। परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली। भले मी विरोधी पक्ष आहे, पण काही गोष्टी ज्या चुकल्या आहेत प्रशासनाच्या आणि कारण नसताना महापौरांना अडकवत आहेत, मला वाटतं हे चुकीचं आहे। आणि हे सगळं जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरे बालबुद्धीचे वगैरे असंही बोलणं आणि मग टेंडर मागे घेणं, मग त्याच्यानं तुमची बालबुद्धी दिसते।